नमस्कार. कच्च्या पपईची चटणी आणि कच्च्या पपईची भाजी करते. पपई स्वच्छ धुवून घेतली आहे. किती हिरवीगार दिसते बघा. सालं काढते. चिरून घेतली आहे. मधल्या सगळ्या बिया चमच्याच्या साहाय्यानं काढून घेते आहे. माझी पपई थोडीशी पिकायला सुरुवात झालेली आहे. पाऊण पपई आहे, त्याच्या मी फोडी करून घेणार आहे आणि पाव जी पपई आहे त्याचा मी खीस करून घेणार आहे. हे बघा, फोडी तयार झाल्या आहेत. आता पपई खिसून घेते आहे. जाडसर असा खीस काढायचा आहे. अशा रीतीनं खीस तयार झालेला आहे. पपईमध्ये अजीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्याने डोळे आणखीन त्वचा याच्यावरती अत्यंत गुणकारी आहे. गॅस चालू केला आहे. कढी तापत ठेवली आहे. 2 चमचे तेल तापलेलं आहे. मोहरी तडतडती आहे. ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मेथी दाणे घातले, जिरं घातले, हिंग थोडासा जास्त घातला आहे, हळद घातली, कढीलिंब आणि एका मिरचीचे तुकडे घातले आहेत आणि फोडणी छान ढवळून घेतली आहे. खमंग फोडणीचा वास सुटला आहे. पपईच्या खिसाला थोडंसं पाणी सुटलं आहे, ते पिळून घेतलं आहे आणि खीस फोडणीमध्ये घालते आहे. खीस परतून घ्यायचं आहे. 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर, कोथिंबीर घातली आहे. खीस ढवळून घेतो आहे. अर्धा लिंबाचा रस घातला आहे. ढवळून घेऊन याच्यावर झाकण ठेवले. बघा, झाले की नाही चटणी. साधी, सोपी, पटकन होणारी पपईची चटणी तयार. मस्त. आता ही चटणी मी काढून घेते. गॅस बंद करून घेतलेला आहे. फाफडा, समोसा ह्याच्यावर ही चटणी अतिशय सुंदर लागते. चटणी नक्की करून बघा. आता करूया कच्च्या पपईची भाजी. यकृताच्या आरोग्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. गॅस चालू केला आहे. पातेल्यात पाणी तापत ठेवले. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातले आणि आपण केलेल्या पपईच्या फोडी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. पाणी उकळायला लागल्यावर गॅस बंद केला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. गॅस चालू करून कढी तापत ठेवली आहे. मोठे 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल तापल्यावर मोहरी घातली. मोहरी तडतडती आहे. जिरं घातलं आहे. जिरं फुललं आहे. इथे मी अर्धा चमचा मेथी दाणे घातलेले आहेत. मेथी दाणे छान तळून घेतलेले आहेत. हिंग आणि हळद घालून फोडणी खमंग अशी तयार केलेली आहे. कढीलिंब आणि एका मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत. इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, ते घातलेले आहेत. थोडंसं मीठ आणि 1 चमचा लाल तिखट घातले आणि कांदे परतून घेते आहे. 1 मिनिट झाल्यावर त्याच्यामध्ये मी 2 छोटे टोमॅटो घातले, चिरलेले. झाकण ठेवून वाफवून घेतले. त्याच्यामध्ये मी 1 वाटी गरम पाणी घातले आणि कांदा आणि टोमॅटो छानपैकी असं मऊसर करून घेतले आहे. इथं तुम्ही कांदा, टोमॅटो आणि खोबरं ह्यांची ग्रेव्ही करून ती पण घालू शकता. आता ह्याच्यामध्ये मी पपईच्या फोडी घातल्यात, मीठ, साखर चवीप्रमाणे घातले, ओलं खोबरं घातले, कोथिंबीर भुरभुरली आहे. मस्तपैकी आपली भाजी तयार झाली आहे. कलर तर किती सुंदर आलेला आहे. परत थोडंसं खोबरं घातलं आहे आणि अर्धा चमचा मी मिरीपूड घातलेली आहे. आपली भाजी तयार झाली आहे. पपईच्या फोडी आपण वाफवून घेतलेल्या होत्या. थोडीशी वाफ काढून घेते आहे. भाजी तयार. ही भाजी युरिक ॲसिड कमी करते, इन्शुलिनची मात्रा योग्य प्रमाणात राखते. अशी अत्यंत गुणकारी, आरोग्यवर्धक अशी कच्च्या पपईची भाजी आणि चटणी तुम्ही नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. पपई नेहमी मिळत नाही, त्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा नक्कीच करून बघा. परत भेटणारच आहोत.
तोपर्यंत स्वस्थ रहा. धन्यवाद.